माळी सरांच्या माध्यमातून म्हणजे माळी फॅमिलीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला जे आहे ते कॅश प्राइज दिला जाईल आणि जयप्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्यांच्याकडून येतील, परंतु पारितोषिक मिळते. जाऊया आता मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात झाली आहे. हर्षद अँड मनीष, हा विशाल आलेले आहे, तर विशाल यांना देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार. विशाल या. या महेंद्र, महेंद्र आपण पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू सागर, अगदी आपण पाहिलं तर सागरच्या माध्यमातून गोलंदाजीला झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सामनावीराचा पुरस्कार विशालला जो दिला जातोय, अगदी आपण पाहिलं तर इथे फोटो मात्र कॅमेऱ्यामध्ये कॅच केले जात आहेत. अगदी फर्स्ट मॅच, मॅन ऑफ द मॅच मात्र आपण पाहिला या मॅचमध्ये आपण पाहिलं पटकावला गेलाय. सुरुवात झाली आहे. मनीष तारवे, अगदी आपण पाहिलं तर रायझिंग प्लेअर बाबा स्पोर्ट्स टीमचा. हो, या वेळेला आपण पाहिलं रचनात्मक शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. अगदी आपण पाहिलं तर स्कूप पडण्याच्या प्रयत्नामध्ये होते. त्याची लाईन आणि लेंथ आपण पाहिली तर कुठेतरी ऑप्शनच्या बाहेरची होती. गोलंदाजाने फलंदाजाला पिक केला गेला आणि त्यानंतर चेंडूच्या हाताळणी केली आहे. रिस्की शॉट ज्याला म्हणतात तो खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं तर हा आलेला निर्धाव डॉट चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडू मध्ये आपण पाहिलं तर संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. हे षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. इंटेंट मात्र काय दर्शवलं जात आहे, मणीच्या माध्यमातून विस्फोट मात्र करण्याच्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते इम्पॅक्टफुल खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु मिडल ऑफ द बॅट अगदी करण्यामध्ये आतापर्यंत अयशस्वी राहिलेत. टायमिंग शॉट पाहतोय, फाईन लेगला फोल्डर अंडर नेट आणि कॅच पकडली आहे. बिग विकेट. अगदी आपण पाहिलं या संघाची रन मशीन म्हणून त्याला आपण पाहतोय, त्या खेळाडूला केलाय बाद आणि पहिला मोठा धक्का बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाला मनीषच्या रूपाने परतावे लागेल डगआउटला. गॉन. पहिला विकेट डाऊन झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले नवीन खेळाडू मिस्टर भावेश. मनीष त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्याने भंग केल्या. भावेश चतुर खेळाडू पाहायला मिळते. छोटा पॅकेट आहे, चेंडूला मात्र दिशा दिले. चेंडू पाहते वेगाने. अगदी आपण पाहिला तर बाउंड्रीच्या इन आहे, परंतु धावा मात्र तिथे जोडल्या जात आहेत. मौल्यवान 3 धावा मात्र जोडल्यात भावेशने आपल्या संघासाठी. 3 धाव्याने आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर मग हर्षल तारवी याला आपण पाहिलं तर जे तारवी ब्रदर्स मध्ये आपण पाहिले ना, ज्याप्रमाणे खास करून आपण पाहू शकतो की हर्षद आपण पाहतोय म्हणजे हर्षल आहे ऍक्च्युअली. आपण बघितलं त्याचं नेम. चांगला खेळाडू आहे, परंतु सरळ खेळलेला फटका स्टेट स्विच शेप मध्ये. भावेश मात्र वेगाने युवांची आकांतका करत मात्र पळत होते. कदाचित धोका होता, परंतु तो धोका टळला गेला. अगदी आपण पाहू शकतोय. हे बघा कॅमेऱ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अर्पित पाटील दर्शवत आहेत आम्हाला. बघा अगदी आपण बघितलं तर मग पबजी खेळणारे लोक नक्कीच जे पबजी खेळणारे आपण बघितले ना, तर जे पबजी फॅन फॉलोवर्स असतील ते लगेच म्हणतील हा ड्रॉप पडलाय. पबजी वाल्यांसाठी हा ड्रॉप आहे, परंतु आपला नक्कीच जे भरपूर आणि आपली आपण जो जुन्या आठवणी आपण जर बघितल्या ना, तर जुन्या आठवणीमध्ये या गोष्टीला काहीतरी आणखीन वेगळं बोलतात. ते सांगणार नाही तुम्हाला, परंतु भरपूर वेळा आपण बघितला.
सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक ग्राउंडची साफसफाई चालू आहे. जो कचरा मात्र मैदानाच्या आतमध्ये जमा झाला होता ना, तो कचरा मात्र साफ करण्याचं काम या ठिकाणी जो भुवंडर आलाय तो करतोय. बघा आता त्याचा फटका सगळ्यांनाच लागेल. कचरा मात्र आपण पाहू शकतोय साफसफाई केलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडस आपण पाहू शकतोय की ग्राउंडची साफसफाई देखील झाली. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 आणि ट्रॅकवर आपण पाहू शकतोय की दिनेश पहिलाच बॉल मात्र आपण पाहिले. दिशा दिली, चेंडू थांबत नाही तिथे. आउटफील्ड फास्ट येते क्षेत्रामध्ये. स्क्वेअर ऑफ विकेट, चांगल्या धावा येतात आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण दर्शवलं गेलंय भावेशने. कलेचा दर्जा दर्शवलाय. चेंडूला फाटून दिलाय डीप लॉंग लेग सीमारेखा पार आणि हा लाय चौकार. दिशा दिली आपण पाहिले. लेगवरचा चेंडू होता, लेगच्या बाहेर आपण पाहू शकतोय. फक्त त्या चेंडूला नक्कीच आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट केलं. गतीचा फायदा मिळाला. पाहता पाहता चौकार मिळवलाय. टीमचे टोटल 10. हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं या वेळेला चेंडूला पुश केला गेला होता. सिंगल धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पलटले. तिसरी धाव मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतील का? नाही. अगदी ज्या प्रकारची आपण पाहिली तर आता ही खेळी होताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर आज क्रिकेटच्या पटलावर केला जातोय ना, तो बुद्धिमत्ता मात्र दर्शवली जाते. टीमची टोटल पाहिली डोळ्यांच्या समोर आलेली आहे 12. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. चेंडू फेकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये 2. भावेशने आपल्या टीमसाठी जबरदस्त खेळ केलाय. 3 मध्ये 9 धावा. अगदी कमी वेळेमध्ये जास्त नक्की चर्चा केली या मॅच मध्ये, कारण की फक्त 3च बॉल खेळला आणि 9 धावा त्याने बनवल्यात संघासाठी. टीमची टोटल 12. आता फील्डमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळते. डीप आपण पाहिलं तर फाईन म्हणजे डीप लॉंग लेग्सला मात्र आपण पाहिलं शकतोय, फाईन लेग म्हणू शकतो. ते शतरक्षक सेट केलाय. स्टॅमिंग होता, हवेत आहे. अगदी गणेश होते विकेट किपर. अगदी त्यांच्या हातामध्ये झेल मात्र विसावला जातोय. फलंदाज होईल बाद, मात्र महत्वपूर्ण विकेट होईल. डाऊन दुसरा परतावा लागेल भावेशला. डगआउटच्या दिशेने सफलता मिळवले दिनेशने. वेलकम बॅक सगळ्यांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 पाहतोय. फायनल डे आहे. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तरने पुरस्कृत केलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आज अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. अंतिमच्या दिवसामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा विजेता संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्या प्रकारचे जे पहिले 3 दिवस आपण उल्लेखनीय राहिले त्या दिवसांचा देखील आणि त्या 3 दिवसामध्ये सुपर 4 मध्ये येणारे संघ त्यांचा देखील आपण उल्लेख करणारच आहोत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर संजय. संजय यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॅट आहे, परंतु त्यांच्या समोर या षटकामधील 3 चेंडू देखील असतील. दिनेश आपण पाहिला तर बॉलिंग ट्रॅकवर एक रेग्युलर आणि सटीक लाईन आणि लेंथचा राजा म्हणून त्याला आपण पाहतोय. जय बजरंग पालनवाड्याच्या मैदानावर आपण पाहिलं होतं दिनेश या गोलंदाजाला काय अफळातून गोलंदाजी केली होती, कारण की विकेट टिकर गोलंदाज सह्याद्री स्पोर्ट्स टीमच्या समोर राहिला होता आणि त्या संघाला देखील आपण पाहिलं तर भरपूर डॉमिनेट केला होता. लाजवाब गोलंदाजी तिथे देखील केली होती या गोलंदाजाच्या माध्यमातून. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी रनअप मध्ये चुकत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल आहे 13.
गडी गमावले 2. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडू शिल्लक देखील आहेत. थोडासा आपण पाहिला आक्रमक मात्र इरादा दर्शवला गेला इथे मिस्टर संजयने. भावेश बाद झाल्यानंतर आता पाहिलं आता एका बाजूने हर्षल सारख्या खेळाडूला मात्र स्ट्राईक जास्त दिले तर कदाचित संघाचा जास्त फायदा होईल हा देखील विचार मनामध्ये आणला तर नक्कीच चुकीचा नाहीये. परंतु जर संजय हा विचार करतात की हर्षलवर न जाता मी माझ्याकडे असलेली क्षमता दर्शवेन त्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. समोर हाताळला गेला होता मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता अगदी व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. कदाचित तिहेरीचा मात्र प्रयत्न होऊ शकतोय परंतु नाहीये. 2च मात्र अगदी आपण पाहिलं तर मग योग्य मात्र हा विचार होता कारण की जास्त जर विचार केला तर मग मागात देखील पडेल आणि तो विचार मात्र आपण पाहिलं तर चांगला होता. 15 धावा फलकावर आतापर्यंत आपण पाहिलं. षटक क्रमांक 2. 5 चेंडू फेकून झालेत. आता संजय ह्या चेंडूला कशा प्रकारे फेस करेल. सरळ बॅटनं खेळलाय समोरच्या दिशेला कौ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे अजय मात्र चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळतात. धावा मात्र याही फटक्यावर अर्जित केला जात आहेत. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. षटक समाप्त झालंय. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत आणि ज्याप्रमाणे 8.5च्या सरासरीने आलेल्या 17 धावा पाहायला मिळतात ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इथे बॅटिंग झाली आहे. आता सर्वस्व जबाबदारी असेल या 6 चेंडूची मिस्टर हर्षल तारवी या खेळाडूची कारण की नाणेफेकी जिंकून त्याने बॅटिंग करण्याचा जो महत्वपूर्ण निर्णय मात्र घेतला होता. आता ती बॅटिंग मात्र आपण पाहिलं तितकी चांगली राहिली नाहीये परंतु शेवटच्या षटकामध्ये कदाचित आपण पाहिलं तर जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न होईल का किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल या मॅच मध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक मध्ये वळूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. बघा ते इथे शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोणता विघ्नेश हा गोलंदाजाला निवडला गेलाय. विघ्नेशला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना लाजवाब एक अपकमिंग यंगस्टर केसीए मध्ये देखील आपण पाहिलं तर मग विघ्नेशला अनेक मोरी टीम संघाकडून खेळताना आपण पाहिलंय. विघ्नेशचा उल्लेख करायचा झाला तर एक अपकमिंग स्टार जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट अबाउट इट. विघ्नेशचा पहिला चेंडू पण पाहिला दिशाहीन आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावर झालेल्या एकूण 18 धावा. 18 रन्स आफ्टर 2 विकेट लॉस. क्या बेहतरीन अब बल्लेबाजी यहाँ से करनी होगी. चांगली बॅटिंग करावी लागेल. विघ्नेशला आपण पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली करतोय परंतु या मॅच मध्ये करेल का. यावेळेला आपण पाहिलं थोडंसं पुढे होऊन हुक करण्याचा प्रयत्न केला होता. खाली क्षेत्र मात्र वेगाने चेंडू निघून गेलाय. अगदी आपण पाहिलं डोळ्याची पाडणं फेडताना पडता चेंडूने मात्र प्रवास गाठलाय बाउंड्रीजचा. मिळेल हा चौकार हर्षलला. संघाचा होतोय फायदा. टीमची टोटल 22. पहिला दिशा आहे त्यानंतर हर्षलनं मात्र आपण पाहिलं आक्रमक सोच दर्शवलं गेलंय. थोडासा हाफ वॉले मिळाला. खाली क्षेत्रामध्ये शॉट एक्झिक्यूट केला जात आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आपण पाहिलं तर
जर तुम्ही थोडासा जरी समोर चेंडू हाताळणार किंवा थोडासा जरी शॉर्ट फेज तर मात्र त्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं निकाल मात्र फलंदाजाच्या बाजूने लागेल हे मात्र चित्र दिसून येताना पाहायला मिळालं. आता हा चेंडू चांगला पाहायला मिळालाय का? नाही, पंच म्हणतात वाईट. टप्पा चांगला होता गोलंदाजाचा परंतु दिशा खराब होती. दिशा खराब तर दशा खराब. हार्डलेन हार्डलेन आपण बघितलं अगदी आपण पाहिली तर ऍक्शन रिप्ले मध्ये म्हणजे हार्डलेनला आपण टार्गेट केलं ना तर चांगल्या बॅटरला आपण पाहू शकतो डॉमिनेट करू शकतो इथे. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस डॉट चेंडू. हर्षलचा आता मात्र एक विचार एक विनिमय आर या पार मात्र त्याच विचारामध्ये बॅट मात्र फिरवली जाते. टीमची टोटल 23 आहे. अगदी आपण पाहू शकतो या षटकामध्ये आतापर्यंत फेकून चाललेले चेंडू आहेत 2. 23 धावा फलकावर. समोरला या वेळेला डाऊन दी ग्राउंड शॉट 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 रेड फटका हा आलाय 440 वर्ल्ड विजेचा झटका. षटकार 7 धावा. ओव्हर पिच मात्र मिळाला अगदी आपण पाहिला समोरच आपण पाहू शकतोय विघ्नेश. त्याला अनुभवाची नक्कीच भरपूर गरज आहे कारण की या खेळाडूने पाहिला आता सुरुवात केली आपल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. आता नवीन नवीन मात्र पावलं टाकली आहेत परंतु त्याला जसा अनुभव येईल परंतु अनुभवाचा फायदा होईल. हो गणेश नेम धरण्याच्या प्रयत्नामध्ये नेम धरून गेम काढण्याच्या प्रयत्नामध्ये तो नेम चुकला गेम चुकला असं म्हणायला हरकत नाही आहे. टीमची टोटल अगदी आपण पाहिली आहे तर च्या फलकावर आपल्याला एकूण पाहायला मिळतात इथे धावा 29 आहेत 30 आहेत कारण की आता एक कंप्लीट केली आणि जी ॲड केली आमच्या स्कोरच्या माध्यमातून त्याने दर्शवले गेले की 2 गडी गमावलेत परंतु या षटकामध्ये 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. संजय 3 मध्ये 4 केला तर हर्षल याने 6 मध्ये 14 केल्यात. संजय या बॉलवर किती करतील? आडवी बॅट चांगला शॉट पाहायला मिळालाय. फिल्डर मात्र जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं होतं की हर्षलने सरळ नकार दिला. मी तर म्हणेन की गोलंदाजाची मेहनत कामाला आली होती परंतु या मेहनतीवर पाणी फेडण्याचं कार्य केलं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने. जिथे सफलता मिळायला हवी होती विघ्नेशला परंतु नाही मिळाली. धाव मात्र आपण पाहिली मिळाली. एक स्ट्राईक रोटेट झाली. आता बघा हा झेल सोडण्याचा नतीजा किती मोठा बघावा लागू शकतो माहिती आहे का कारण की स्ट्राईक आपण पहिले रोटेट झाले आणि या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग मोठं नुकसान होईल. फुलटास आहे समोरच्या दिशेने खेचून मारलेला चेंडू पाहायला मिळतोय सरळ हे आउट ऑफ द पार्क आणि हर्षल नावाचा हा फटका आपण पाहिला. A1 बिग ब्लास्ट षटकार 7 धावा. तीन षटकाचा खेळ आपण पाहिला आणि तोच उल्लेख करत होतो मी बघा की कॅच जे ते सुटले कॅच सुटल्यानंतर एकदा आम्ही आली स्ट्राईक रोटेट झाली हर्षल स्ट्राईकवर आले आणि हर्षल आल्यानंतर काय झालं की मग षटकार लगावला गेला. हे असतात क्रिकेटच्या पटलावर काही मोमेंटम ते कशा पद्धतीने बदलतात आणि त्याचं चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला अगदी व्यवस्थित पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर मग 3 षटकामध्ये 37 धावा या फलकावर 38 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आता आपण पाहिलं तर A1 शारजा टीमला कशा प्रकारे मात्र धावा चेस केला जातो प्रत्यक्षात ते देखील पाहणार आहोत. कुठे जाऊ नका पाहत राहा. हा गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तरने पुरस्कृत केलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 घेऊ. छोटासा ब्रेक मध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया.
चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे 38 धावांचं. मनीष तारवीचा हा पहिला बॉल तेज तरार होता. दोन बॅटर आपण पाहिले तर मग संतोष तुंबडा अँड दिनेश कुताडे. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस हवेमध्ये हा शॉट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल. पहिला धक्का या ठिकाणी बसला गेलाय तो म्हणजे संतोष तुंबडा. आउट. भावेश भोईरनं पकडला झेल. आणि अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीणजी जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रवीणजी जाधव साहेब आलेच म्हणजेच काहीतरी मेजवानी आज जरूर असणार आहे. आणि आज या ठिकाणी पाहिलं तर सागर सर गावठी स्पोर्ट शिलोतर संघाला एक जर्सी परिधान केली आहे. त्यांनी जे टी शर्ट आहेत ते स्पॉन्सर केले गेलेत. 4 गावामध्ये मात्र जर्सी परिधान जर्सी जी आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे. जयमंडळ स्पोर्ट खोलांडे, त्याच्यानंतर गावठी स्पोर्ट शिलोतर, टायगर स्पोर्ट बिबीपाडा आणि गावठी स्पोर्ट महाजनपाडा. आणखी जर 8 जणांना दिले तर मग 1 डझन टीम पूर्ण होतील. एक मजाकचा विषय आहे, कारण प्रवीण जाधव म्हटलं तर मग कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये. दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळते. हो 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 हो, आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा हा चेंडू मात्र मागवावा लागेल स्टँड मधून. काय अप्रतिम मात्र या ठिकाणी फटका खेचला गेलाय. भावेश घोडविंदेनं ज्या वेगाने मात्र चेंडू डिलिव्हर झाला होता त्याच्या दुप्पट मात्र वेगाने चेंडू सीमारेषे पार केला गेलाय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल. समाप्त झालाय. भावेश घोडविंदे या खेळाडूचा खेळ. भावेश आउट. काय पोराने चिल्लर दिसत. सहा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस डिलिव्हरी. समोरच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भावेश भोईर पुढे आलाय. चेंडूला उचलतो. चेंडूची पेकी करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आहे. षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चांगला कमबॅक या ठिकाणी जरूर केलाय गोलंदाज मनीष तारवीनं. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती मनीषने मात्र आपलं पाऊल ठेवलं आणि आज एक परफेक्ट खेळाडू म्हणून सातत्याने त्याचा खेळ चांगला होत असतो आपल्या टीम मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग दिनेश कुताडेचा काय जबरदस्त हा फटका होता. मिडविकेटला मात्र पकडला गेला झेल आणि दिनेशचा देखील समाप्त झाला आहे खेळ. दिनेश आउट झालेत आणि दिवेश माळी त्या ठिकाणी होते मिडविकेट क्षेत्रामध्ये डीपला आणि निश्चित चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पकडला गेला. आणखी एक फलंदाज मात्र होतोय फेल. या षटकाची झाली या समाप्ती. 2 बाद धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 3 बाद 7 धाव फलकावरती लागले गेलेत. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग मध्ये कमी जरूर पाहायला मिळाली परंतु बॉलिंग काय लाजबाब आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग
शिलोतर संघाचे एक ड्रासिंग पर्सनॅलिटी मिस्टर राकेश सालकर साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये शिलोतर गावचे वंडरफुल खेळाडू तो म्हणजेच अजय तुंबडा यांचं देखील थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्लो ओव्हर पद्धतीचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. भावेश भोईरनं पहिला चेंडू आलाय डॉट. ऑन स्ट्राइक वरती अविनाश सुरंदा आणि गणेश तुंबडा ही जोडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 38 धावा बनवायचे जिंकण्याकरता. चांगला फटका आहे ऑन ऑफ साइडला. 20 सेट मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे. ती म्हणजेच 38 आकड्यावरती 38 धावा धाव फलकावरती आपल्या 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 38 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. यावेळेस गणेशचा फटका चांगला आहे ऑन साइडला. मनीष तारवी पुढे आलाय. थोडासा फॉम्बलिंग झालाय परंतु 2 धावा अति वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग पोचली गेले ती म्हणजेच 10च्या आकड्यावरती. 38चं मात्र लक्ष पूर्ण करायचंय. बॅटिंग करत असताना मात्र 37 धावा बनवल्या होत्या आणि 38चं लक्ष ठेवलं गेलंय. मिस टाइम फटका. ओ हो 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 हो. पहिलीला सोडली होती मात्र दुसरीला पकडली. बायकोपेक्षा मेवणी बरी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल पकडला गेलाय. फलंदाज फेल झालाय गणेश तुंबडा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हवेमध्ये हा शॉट मात्र खेळला गेलाय. थोडस मिसफील्ड जरूर झाली होती परंतु दोन्ही गाड्या एकाच रोलावरती पाहायला मिळाल्या. आणि ज्यावेळेस दोन्ही गाड्या एका रोलावरती धावतायत ना त्यावेळेस मात्र बघात हा निश्चित ठरलेला असतो. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो म्हणजेच मिस्टर अविनाश. हे बॅटर मात्र या ठिकाणी बाद झालेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग विकेट क्रमांक 5 मात्र डाऊन झाले. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. आता मात्र छोटा पॅकेट बडा धमाका जिद्द चिकाटी असलेला गोलंदाज विशाल खुताडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर भावेश भुईर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव ही या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि 25 धावांची आवश्यकता अजून आहे. सागर कुठेतरी मागे थांबला गेलाय. सागर लवकर यायला हवं होतं. चांगला बॅटर आहे A1 शारजा स्पोर्ट टीमचा सागर तुंबडा थोडासा मागे राहिला गेलाय. आज चिंचोटी ते नागले या परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. पोमन ते नागले
नंबर 2 नाही तर मग नंबर 3चं षटक टाकण्याकरिता रोहित माळी आलेत. पहिला बॉल तेज तरार होता रोहित माळीचा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कैलास होते पॉइंटला. सुंदर क्षेत्ररक्षण. कैलास दादा आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये. मला वाटतं कृष्णा भोईर यांनी पारितोषिक लावायला हवं होतं कैलास दादासाठी. मला वाटतं कृष्णा भोईर यांचा पगार झाला नाहीये यावेळेस. फुलटॉस बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मनीष तारवी. पकडताय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज वैभव कुताडी याचा खेळ आउट. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. सागर आलेत 8 या क्रमांकावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची हलकीशी इनरेज काम तमाम. सागर तुंबडा देखील आउट. चला जयमल्ला स्फोट खोलांडे टॉस साठी रेडी राहायचंय. ग्रुप ग्रामपंचायत पोमड चे विद्यमान सदस्य विशालजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. मान्य श्री विजयशेठ पाटील चषकामध्ये आणि या चषकाचं आयोजन नियोजन केलेलं आहे गावदी स्पोर्टल शिल्लोत्तर संघानं. न्यू बॅटर मयूर गोडविंद मैदानाच्या आतमध्ये आलेत नंबर 9 या क्रमांकावरती. अजून एक डॉट बॉल येतोय रोहित माळीचा. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल मात्र कंप्लीट होईल कारण चेंडू पकडला होता आणि लगेच मात्र स्टँड वरती हिट केला होता. म्हणजेच ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. फक्त औपचारिकता राहिले या मॅच मध्ये. एकतर्फी मॅच आणि एकतर्फी प्रेम कधीच आमच्या प्रेक्षकांना आवडत नाहीये. थोडाफार रोमहर्षक सामना झाला तर मग प्रेक्षक देखील खूप खुश असतात. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती रोहित माळीने देखील मिळवली आहे विकेट आणि सामना जिंकलाय. तो म्हणजेच बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन बाबा स्पोर्ट टीम अँड हायलक A1 स्पोर्ट सारजा. कृष्णाजी भोईर आणि साईनाथ भोईर यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. A1 जोडी आहे टायगर स्पोर्ट बिबवाडा टीमची. मला वाटतं आज समालोचन जे करतायत त्यांची सोय केली आहे साईनाथ भोईर आणि कृष्णा भोईर यांनी.